नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आपण राजस्थानमधील जे अजमेर ठिकाण आहे, अजमेरमधलं हे वॉच टावर तुम्ही पाठीमागं पाहू शकता। हे वॉच टावर तिकडे जर बघितलं तर किल्ला आहे कुठला तरी, त्याची माहिती नाही पण आपण माहिती घेऊ। तर हे वॉच टावर पहा कसं आहे, तुम्हाला दिसतं इथं पूर्ण वरती असं घड्याळ लावलं आहे आणि त्याचं नाव वॉच टावर, घंटाघर। चला पाहूया। तर मित्रांनो, या घंटाघराचा जर इतिहास पाहायला गेलो आपण तर जे टावर आहे त्यावरती एक घड्याळ आहे आणि त्यालाच म्हणजे घंटाघर म्हणून ओळखलं जातं आणि भरपूर अशी माहिती मित्रांनो याची। तर आपण ही शॉर्टकटमध्ये माहिती पाहतो। इथं तुम्हाला जे मार्केट दिसतं मित्रांनो, तर घंटाघराच्या जवळ एक मार्केट आहे। इथं रंगीबिरंगी कपडे खरेदी तुम्ही वस्त्र करू शकता, म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारची इथं वस्तू खरेदी करू शकता। तर इथं भरपूर असं मार्केट आहे, बाहेरच तुम्ही म्हणजे खरेदी करू शकता। तर पर्यटनाचा जर इतिहास म्हणजे आपण माहिती घ्यायला गेलो मित्रांनो, तर इथलं जे प्रमुख पर्यटन स्थळ आहे त्यापैकी हे एक पर्यटन स्थळ आहे, तुम्ही इथं पाहू शकता। तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत घंटाघराच्या भोवताली जो तुम्हाला जे वरती किल्ला दिसतोय तो किल्ला पाहण्यासाठी मित्रांनो। तर चला पाहूया तो किल्ला काय आहे, कसा आहे। चला आम्ही ज्या वॉच टावरला पाहण्यासाठी आलो, तर आमचे बरेचसे मित्र थोडं इथं मार्केट आहे खरेदी करायला गेलेले आहेत आणि पाठीमागे किल्ला आहे त्या किल्ल्यावरती आपल्याला जायचं आहे। तर आपण थोड्या वेळामध्ये किल्ल्यावरती पोहोचणार आहे आणि वॉच टावर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मित्रांनो, आता आपण जात आहोत मेहरानगड किल्ला पाहण्यासाठी। तर मित्रांनो, हा जो मेहरानगड किल्ला आहे राजस्थान राज्यामधील जोधपूर शहरामध्येच हा किल्ला आहे। तुम्ही आत्ता पाहिलं वॉच टावरपासून हा किल्ला दिसतो आणि इथून आपल्याला जे शहर आहे जोधपूर ते जाताना दिसतं। आकर्षक असं शहर आहे आणि भारतामधील जेवढे किल्ले आहेत त्या किल्ल्यामध्ये याची गणना केली जाते की सगळ्यात मोठा हा किल्ला आहे। तर या किल्ल्याचा इतिहास जर पाहायला गेलं मित्रांनो, तर सूर्यनगरीचा हा किल्ला आहे। तर हा उंच खडकावरती 400 फूट उंच ठिकाणावरती हा किल्ला वसलेला आहे आणि जोधपूर शहराचं अप्रतिम असं दृश्य या किल्ल्यावरून मित्रांनो आपल्याला वरती गेल्याच्या नंतर दिसणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बरेचसे म्हणजे पिक्चरची शूट वगैरे झालेली आहे। तर हॉलिवूड बॉलिवूड दोन्ही पिक्चर इथं शूट होतात मित्रांनो। तर बऱ्याच मित्रांनी हम साथ साथ है हा पिक्चर जर पाहितला असेल तर त्याची शूट इथं झालेली मित्रांनो। तर या किल्ल्यावर जाण्यासाठी मित्रांनो एक प्रवेश शुल्क द्यावा लागतो, प्रवेश शुल्क आकारला जातो। तर भारतीय पर्यटकासाठी या शुल्काची किंमत आहे, म्हणजे जे तिकिटाची किंमत आहे 200 ते 250 रुपये आणि विदेशी पर्यटकासाठी याची किंमत आहे मित्रांनो 600 ते 700 रुपये पे करायचे पैसे आणि वरती किल्ला पाहण्यासाठी जायचं 2 तास लागतात। तर हा किल्ला मित्रांनो सकाळी 9 वाजता उघडतो आणि 5 वाजता पर्यटकासाठी हा किल्ला बंद केला जातो। 5च्या नंतर इथं एंट्री नाही मित्रांनो। तर मेहरानगड किल्ला कसा आहे काय आहे मित्रांनो आपण बाहेरूनच पाहणार आहोत। आपलं मेन टार्गेट आहे जम्मू काश्मीर, त्यासाठी तुम्ही बाहेरून किल्ला पहा, जोधपूर सिटी पहा। चला मित्रांनो, पाहू शकता हे जे शहर आहे या किल्ल्यावरून संपूर्ण आपल्याला दिसतंय। आपण पाहू शकता एकदम भारीमध्ये काय जबरदस्त नजारा आहे। नाईटला जर आपण पाहिलं तर एकदम भारी वाटू शकतं। किती भारी जबरदस्त सिटी आहे, संपूर्ण सिटी आपल्याला इथून दिसते। या किल्ल्यावरती जर आपण आलो तर इथून संपूर्ण सिटी शहर तुम्हाला दिसतंय, जिथपर्यंत नजर पुरत नाही तिथपर्यंत असं जबरदस्त